संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. आजची रात्र मात्र या टीमने गाजवली. त्याचबरोबर विचुंबे संघाचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. जबरदस्त मेकर रोहित पटेल भरपूर चांगला खेळ या दोन्ही टीमने दाखवला. पण आता इथून जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. विचुंबे पनवेल आणि एका बाजूला उमरोली कर्जत. कर्जत म्हटला की निसर्गरम्य परिसर. मला वाटतं सर्वाधिक फार्म हाऊस जर रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये असेल तर तो तालुका कर्जत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि निसर्गाच्या कुशीमध्ये असणारा हा परिसर कर्जत. त्या कर्जत परिसरातून हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. उमरोली आपल्या पनवेलमध्ये देखील उमरोली आहे, परंतु हा कर्जतचा उमरोली संघ आहे. लोंगले ब्रदर्स गारे यांना आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिले. हर्षल, साहिल हे संपूर्ण आमचे आयोजक आहेत या स्पर्धेचा आनंद घेताना. मंचावरून स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे आयोजक आणि आमचा हा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल, जिथे आमचे बाहुबली खली कांचन पालकर जे सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. केव्हा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच, भारतीय जनता पार्टी, सबका साथ सबका विकास. भारतीय जनता पार्टीचे उपसरपंच केव्हा ग्रामपंचायत. नुकताच केव्हा नगरीमध्ये श्री बालाजी आमदार चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. डीजे ऑपरेटर चला लवकरात लवकर आपण सामना चालू करा. बंटी सामन्याचा आनंद घेतोय. बॅटर स्वप्नील कांबळे आणि आशिकेश बोईर हे दोन्हीच खेळाडू प्रत्येक सामन्यामध्ये सलामीवीर म्हणून मैदानावर दाखल झालेले आहेत. सुरुवातीला अजितला आम्ही पाहायचो. अजित भोईर 40+ मास्टर, विनोद भाऊ भोईर दमदार असे कदर अनुभवी खेळाडू. ते मात्र 40+चे क्रिकेटर बनलेले आहेत. जगदीश भिंगारकर वन ऑफ द लिजंड बॉलर. हर्षल लोंगले पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये आलेले आहेत पहिल्या षटकासाठी. विचुंबे नगरीमध्ये साधारण डे क्रिकेट, नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही नेहमी पाहत आलो आणि करत सुद्धा आलो. तिथे मात्र नेहमी संधी मिळाली. जॉन्टी म्हात्रे. सामन्याला सुरुवात झाली. आता हर्षल लोंगले पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये. समोर स्वप्नील कांबळे. टार्गेट सेट करायचं आहे. दोन्ही इनिंगमध्ये मला वाटतं धावा डिपेंड केला त्याने विचुंबे संघाने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. आता याही वेळेला त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली. मागच्या सामन्यामध्ये चेस केल्या होत्या. आता इथे धावा बनवायच्या आहेत. हर्षलचा पहिला बॉल. क्या बात आहे. सटीक यॉर्कर अप्रतिम. बॉल झपकन आला, वेगात आला. एक्सप्रेस बॉल, कडक बॉल. अजय सांगते कडक बॉल आहे. चला विकेट हॅट्रिकला पारितोषिक लावू शकत नाही आपण. लगातार विकेटसाठी 2 विकेटसाठी लावू शकता. पुन्हा फुल लेन 2 विकेटसाठी 2000. गणेश डामसे यांच्या वतीने पारितोषिक आले. कर्जत परिसरात आमचे मित्र सालवड गावचे सुप्रसिद्ध पॅकर गणेश शेट कदम त्यांचाही आम्ही आवाज उल्लेख करू का तर अपकमिंग टुर्नामेंट त्या परिसरामध्ये लवकरच एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पायातला बॉल. पुन्हा एकदा काय बॉलिंग चालली अजय. यॉर्कर यॉर्कर यॉर्करच तुम्ही पाहताय. यॉर्करचा भडीमार करताना सध्या आपण पाहताय हर्षल लोंगले या खेळाडूला. जबरदस्त गोलंदाजी. नेरल, माथेरान, कर्जत हा परिसर आपण पाहिला तर त्या विभागामध्ये देखील चांगले चांगले खेळाडू आहेत आणि त्या परिसरातून हा संघ इथे दाखल झालाय. स्टेप आउट झाले आशिकेश. हताश झाले होते आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. डॉट बॉलचा प्रेशर. फर्स्ट विकेट. पहिला खेळाडू भावेश लोंगलेने हा झेल टिपलाय. पहिला खेळाडू बाद इथे आपण होताना पाहत आहे. अपकमिंग बिग इव्हेंट मोठा कदर एक क्रिकेट बॉलचा इव्हेंट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 5 ते 8 एप्रिलच्या दरम्यान शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आयोजित विभाग प्रमुख चषक पर्व 2. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,
तृतीय चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 25,000, प्रवेश फी 13,000 आणि मालिकावीर टू व्हीलर बाईक. ठिकाण आहे वावरले गावचं भव्य मैदान. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे भरघोस पारितोषिके आणि सर्वोत्कृष्ट आयोजन. वावरले नगरीमध्ये गतवर्षी आम्ही साक्षीदार होतो. आयोवाक यासाठी जवळजवळ 44,000 पारितोषिक होतं आणि एका षटकारला बारवाईच्या खेळाला 32,000 भेटले होते. त्यामुळे नक्कीच आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. पप्पू दादा विचारे, जग्गा भाई क्या बात है, वेलकम. रातों के कातिल जग्गा भाई. बेलोली संघाचे समर्थक आहेत जग्गा भाई, त्यांचं आगमन. किरण भोईर मैदानामध्ये येताना आपण त्यांना पाहत आहे. फुल लेंथ बॉल, वन्स अगेन रन नाहीये, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम. यॉर्कर यॉर्कर यॉर्कर. चला लकी ड्रॉ मध्ये जर का आता राहिलेल्या प्रेक्षकांना कोणाला नाव नोंदणी करायची असेल तर आपण नाव नोंदणी करू शकताय. तुमच्यासाठी एक गिफ्ट दिलं जाईल. सायकल कूलर, फॅन, रनिंग कॅच. 3 मिनिट्स ऑफ एफर्ट्स लावत असताना साहिल लोंगले मॅचवर खेळाडू, अखिल भारतीय सुपरस्टार. फॅन, ॲक्वागार्ड आणि त्याच्या बरोबरीने भरघोस पारितोषिक आहेत. सायकल देखील आहे. चला प्रेक्षक, आमचे लाईव्ह टेलिकास्ट तुम्हीही टाका नाव. आयोजक सोडून सर्वांना सुवर्ण संधी आहे या स्पर्धेमध्ये. लकी ड्रॉ, भाग्यवान विजेत्याला मात्र ते पारितोषिक मिळेल. आता प्रेक्षकांची गर्दी कमी झाली असं म्हणतात. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे आणि हे खतं दर्दी प्रेक्षक आहे. पहिल्या ओव्हरला काय गोलंदाजी झाली आहे, जबरदस्त. रन 1, 2 विकेट, 2 बाद 1. 12वा सबस्टिट्यूट मैदानाकडे. चला एक खेळाडू थोडासा रिटायर्ड हार्ड होतोय, मैदानाच्या बाहेर होतो, त्यामुळे सबस्टिट्यूट मैदानामध्ये जाईल. हा स्पर्धा नियम आहे. आणि लगेच 12वा खेळाडू मैदानाकडे जाईल. चला प्लीज, 12वा खेळाडू जो असेल नाही जाईल. चला थांबूया. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल, 2 खेळाडू बाद. अजय काय गोलंदाजी चालली आहे. इतक्या वेगात बॉल टाकले आणि त्याला जर फटका मारायचा असेल तर मात्र तुम्हाला पाडर स्वीप, रिव्हर्स स्वीप, हेलिकॉप्टर. आता 2 बंधुराज, मार्को स्टीवा, पांड्या ब्रदर्स. एक बंधुराज गेलाय, दुसरा आलाय. स्वप्नील अजून उभा आहे मैदानामध्ये. आशिकेश बाद झाला, आता आशिष आला. आजच्या रात्रीमध्ये आशिषने मात्र कमाल केली. जेव्हा जेव्हा आशिषला संधी मिळाली त्या संधीचं त्याने सोनं करत असताना चांगली बॅटिंग साकारली. एकच धाव पहिल्या ओव्हरमध्ये आली. मी आवर्जून सांगेल, वारदोलीमध्ये जो सामना झाला होता घोट आणि धाकटी जुई, पहिलं षटक मेडन टाकलं होतं त्या ठिकाणी. यावेळेला पहिला बॉल, मोठा फटका सजवायचा होता आणि इथे बीमर कॉल, नो बॉल. नो बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा असतील या बॉलवरती बॅटिंग करताना कोचुंबे टीमला. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आपण लागताना पाहता तब्बल 3. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये योगेश पाटीलने धाकटीजूज संघासमोर मेडन षटक टाकलं होतं आणि पुढच्या 18 बॉलमध्ये 63 धावा केल्या होत्या धाकटीजूज संघाने आणि त्या धावांचा 4 ओव्हरमध्ये पाठलाग केला होता घोट संघाने. या गोष्टी नेहमी क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहत राहिलो. वर्ल्ड कपचा प्रत्येक सामना जिंकला, परंतु काल परवा आपण पाहिला 111वरती भारतीय संघ गारज झाला. फ्रीड बॉल पिक केलाय मिड विकेटला. लाजवाब एफर्ट्स. शॉट चांगला होता, साऊंड चांगला होता, कनेक्शन चांगला होता, परंतु डिस्टन्स क्लिअर केलेलं नाही आहे. सॉफ्ट हँडेड केले त्या ठिकाणी आशिष. जास्त जोखीम त्याने घेतली नव्हती. साहिल लोंगलेच्या अगेन्स्ट त्याने षटकार मारण्याचा धाडस दाखवलेला आहे आणि यावेळेला सिंगल आली. 4 रन, 4 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद 4. स्वप्नीलला आता चांगली भूमिका साकारायची आहे. डाऊन दी ग्राउंड. समोर कितीही तगडा गोलंदाज असो, तो स्वप्नीलची एक खासियत आहे, जेवढा मोठा गोलंदाज तितकाच मोठा परफॉर्मन्स.
आणि आपल्या टप्प्यात आला की तो कार्यक्रम करतो आणि ते मात्र टप्प्यात बोलाला त्याने कार्यक्रम केला. डाऊन दी ग्राउंड षटकार, अफलातून फटका. 6 धावा इथे मिळाल्या. 10 धावा धावफलकावरती सध्या लागताना पाहत आहे. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह, उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी, खूप चांगलं काम. आशिष पाटील डायगर, आशिष पाटील डायगरचा जरी असला तरी रायगरवर त्याचं प्रचंड प्रेम आहे. सुशील पाटील डायगर. 10 धावा आल्या. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजय पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नुकताच माथेरान रिटर्न झाले ते 2 वेळा. पुन्हा एकदा क्या बात है. तगड्या गोलंदाजावरतीच आक्रमण करायचं आहे. सेनापतीलाच मात्र आता धारातीर्थ करायचं आहे. सेनापती पडला की सेना मागे येईल आणि इथे मात्र सेनापतीवरती आक्रमण करतोय. साहिल लोंगले ISPL रिटर्न आणि त्याच्यावरती हल्ला चालवतोय स्वप्नील कांबळे हा खेळाडू. बडे मंच का सरपंच, बडे मॅच का खिलाडी. आणि जर का या बॉलला षटकार मारला तर आतिश शेठ मालुसरे यांच्या वतीने, छावा ग्रुप अध्यक्षांच्या वतीने 500 रुपये. आतिश शेठ मालुसरे का तर बेलोरी संघाचे बिग सपोर्टर आहेत आणि पॅकर देखील आहेत. बऱ्याच ठिकाणी कॉल केला की पहिले अजयला विचार, अजय खेळतो का, हा प्रश्न असतो पहिला त्यांचा. त्यामुळे एंट्री टाकायची असेल तर पहिल्यांदा अजय पाटीलकडे जावं लागतं. थर्ड मॅनला आणि डोक्यावरून बॉल नाही चाललाय की नाही हा प्रश्न असताना मात्र झेल टिपलाय. पण तो एकदा जोरदार टावते स्वप्नीलच्या बॅटिंगसाठी. लढला, योद्ध्यासारखा लढला. फिल्डरची रिॲक्शन आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा. ऑफ कटर बॉल आणि इथे बघा काय स्वतःला स्ट्रेच केलंय. क्या बात आहे. इंटरनॅशनल करता ही रिॲक्शन पाहायला मिळाली. गणेश गारे जबरदस्त कमबॅक. बत्तिस्टा, जॉन्सन आणि अंडरटेकर मागे बसलेले आहेत. आता त्यांची एंट्री होईल. बॉडी बिल्डर, क्या बात आहे. बघा त्यांची आता रॉयल एंट्री होताना पाहायला मिळेल. कैमरामैन फोकस करो एंगल में. बत्तिस्टा, जॉन्सन आणि अंडरटेकर. प्रवीण क्रिकेटच्या मॅचेस आहेत, WWF नाही आहे. मग तो आमचे बॉडी बिल्डर. एक बाजूला आमचे जग्गाभाई. धावसंख्या सध्या धावफलकाची 16 लॉस ऑफ 3. सुमित भोईर नवीन बॅटर मैदानाकडे आले. साही लोंगलेवरती काय आक्रमण करतो स्वप्नीलने, अफलातून. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये. कॉट अँड बोल्ड. साहिलचं कमबॅक, विकेट. कर्जतचे देखील पाठीराखे आहेत. शिट्ट्या वाजतात त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत. मला वाटतं 26 तारखेपासूनच कर्जत प्रीमियर लीगला सुरुवात होईल. नेरळ परिसरामध्ये सध्या हा मान आहे. त्या विभागातच तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक एरिया वाईज तुम्हाला त्या तालुक्याची स्पर्धा पाहायला मिळते. आणि पुढच्या यावर्षी मात्र नेरळ परिसरामध्ये तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. कधी कडाव मध्ये देखील आपण पाहिली. 1 मार्चला आम्हालाही त्या ठिकाणी समालोचकांनी संधी मिळेल. दरवर्षी आम्ही त्या स्पर्धेत साक्षीदार असतो. विकेट आलाय. चौथा खेळाडू बाद झालाय विचुंबे संघाचा. 16 धावा आहेत. किमान 35+ रन आल्या तर मजा येईल मॅचमध्ये. यस, रॉयल एंट्री. आणि प्रवीण कोण, ब्रुसली, अंडरटेकर. क्या बात आहे. सॅम भाई त्यांचं देखील आगमन. आणि आमचे बत्तिस्टा, जॉन्सेना त्यांचं स्वागत आहे. सॅम इज बॅक. धावसंख्या सध्या 16 धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले 4. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज अविनाश. यावेळेला वेगात टाकला बॉल. बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क नाही आहे. 22च्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल मिळाली. द्वारकानाथ चोरगे कदा मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. सध्या सातत्याने चर्चेमध्ये असतात. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये आपण त्यांना ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पाहतो. आमचे पाल्याचे देखील आहेत त्या ठिकाणी ऑफिशियल्स. 17 धावा. सतीशदादा पाटील यांचं आगमन. या स्पर्धेसाठी भरीव योगदान त्यांचं राहिलं. आमचे सॅमभाई पाटील, तेजसभाई पाटील
खंदे समर्थक सतीदादांचे खंदे समर्थक सॅमबाई पाटील तेजस पाटील त्यांनाही आपण मंचावरती पाहत आहे. यस, रामा आणि शिवाची जोडी. टोटल धावा सध्या धाव फलकावधी 17 3 गडी बाद 17. आता शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 17च्या म्हणजे जी ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाला अजून 17 आले तर 34 होतील. गणेश घारे गोलंदाजी मार्कवरती आले. कडाव संघ देखील त्या परिसरातून नेहमी सहभागी होत असतो अनेक स्पर्धांमध्ये. शेवटचे 12 बॉल 17. तेजस पाटील यांच्याकडून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 200 रुपये पारितोषिक आलंय. तेजस चायनीज शॉपचे ओनर. फास्ट फूड, क्वालिटी, स्पेशल सूप अँड क्वालिटी फूड्स तुम्हाला तिथे मिळेल. या षटकासाठी पुन्हा एकदा बॉलिंगमध्ये गणेश घारे. स्विचचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळायचा होता फलंदाजाला. अविनाश पाटील इम्प्रोव्हायझेशन करतोय. परंतु इथे क्विकर वन, वेगात आला रॉकेट बॉल, रॅपिड बॉल, पायातला हा चेंडू होता आणि तिथे डॉट बॉल. उद्यापासून रॉकस्टार प्रवीण गायकर नावानगरीमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. येस, आम्ही देखील आहोत उलवानोड नावानगरीमध्ये. प्रवीण गायकरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. 17 धावा, पहिला बॉल डॉट टाकला. आता पुढचा चेंडू गणेश घारे. वन्स अगेन संधी निर्माण झाली रनआउटची. जर का ऑन दी स्टंपचा थ्रो आला असता तर विकेट मिळाला असता. आणि यावेळेला आपण पाहताय खरं तर इम्पॅक्ट पंचाने सांगितलंय लेग स्टिकच्या बाहेर. सर रन कसले, लेग बाईज की बॅटकट? लेग बाईज. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण स्पर्धेमध्ये आकर्षक पारितोषिकं आहेत. आजच्या रात्रीमध्ये आम्ही सुरुवातीला जेव्हा विकेट पाहिली, लॉंग विकेट असताना असं वाटलं धावांचा पाऊस पडेल, पण तो पाऊस पडलेला नाही आहे. पावसा तर आपण पाहिला पाऊस नंतर हा दुष्काळ पडला धावांचा. फक्त पहिल्या मॅचमध्ये 63 केला होत्या. विचुंबे संघाने बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, कवसला लॉंग ऑफला फिल्डर. आशिषनं झेल टिपला, आशिषचा झेल टिपलाय. डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी चेतन लोंगले हा खेळाडू. लोंगले ब्रदर्स, क्या बात आहे, जबरदस्त कामगिरी. उद्याच्या रात्रीमध्ये कदाचित कर्जतचा गोड आवाज समीर सोमने तुम्हाला ऐकायला मिळतील या स्पर्धेमध्ये. अँड संदीप पाटील सर अध्यक्ष यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. प्रत्येक रात्रीमध्ये नवनवीन समालोचक, कारण आमच्या समवेत आपण पाहता आमचे एकत्र विद्यमान उपसरपंच शिवभक्त शिववाक्याते दिनेशदा पाटील, याच गावचे समालोचक परशुरामजी पाटील, संतोष पाटील, त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. क्रिकेटच्या काळामध्ये वेगवेगळ्या घटक जे आहेत सध्या क्रिकेटच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल नक्कीच आम्ही सांगू. सतीश पाटील या स्पर्धेसाठी भरीव योगदान देणारे दमदार व्यक्तिमत्व. विकेट मिळाला आणि आता धावा सध्या 18 आहेत. 5वा खेळाडू बाजूला यश पाटील मैदानामध्ये आला. मी मगाशी म्हटलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17 आल्या, या 17 आणखी पुढच्या 2 ओव्हरमध्ये आल्या तर किमान 30-35 होतील आणि ते फायटिंग टोटल राहील या स्पर्धेमध्ये. उमरोली संघ जबरदस्त कामगिरी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये लॉफ केला बॉलला, ऑन साईडला लॉंगनकडे फटका आणि तिथे सिंगल असेल. या बॉलवरती सिंगल मिळालेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने हळूहळू मात्र संघ पुढे सरकतोय. टोटल रन सध्या धाव फलकावरती 5 गडी बाद 19. 19 लॉस ऑफ 5, 19. महागुरु पुन्हा एकदा टोक क्रशिंग यॉर्कर. जबरदस्त अप्रतिम मारा. पायांची कदर बोट ठेचणारे हे चेंडू आहेत. टोक क्रशिंग यॉर्कर म्हटलं की पायात टाकण्याचा प्रयत्न होता आणि परफेक्ट यॉर्कर गणेश घारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिन्ही गोलंदाज हर्षल, साहिल, गणेश आजच्या रात्रीमध्ये या तिन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय. अविनाश पाटीलने देखील चांगले इम्प्रेस केले. खोलातला बॉल, स्ट्रॉंग अपील, पुन्हा एकदा इम्पॅक्ट. पंचाने सांगितलंय लेग स्टिकच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी जातोय डिरेक्शन बॉलचं, त्यामुळे एक सिंगल पुन्हा मिळेल लेग बाईजच्या स्वरूपात. वन्स अगेन सिंगल.
धावसंख्या सध्या धावफलकावरती आपण पाहता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 या ओव्हरमध्ये 3 आले. आता अंतिम षटक, चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला फास्ट स्पीडअप. अंतिम षटक, टोटल धावफलकावरती 20. आज स्पर्धेचा पहिला दिवस. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2026 या स्पर्धेचा समालोचक म्हणून घटक बनण्याची संधी मिळाली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी संपूर्ण बेलवली ग्रामस्थांचं, या स्पर्धेचे सर्व आयोजक खास करून सतीशदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करेन. आमचे दिनेश बंधू असतील, सर्व आमचे समालोचक, पंच, लाईव्ह टेलिकास्ट टीम, DJ ऑपरेटर, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेल. खूप मोठा इव्हेंट या कतर बेलवली नगरीमध्ये टेनिस बॉलचा पाहायला मिळाला आणि दृढ इच्छाशक्ती ही आयोजकांची मला पाहायला मिळाली. 20 दृढ इच्छाशक्ती यासाठी सांगेल, जेव्हा इथे आलो तेव्हा सांगितलं हा सामना आजच्या रात्रीमध्ये सामना होईल का नाही हा प्रश्न निर्माण झाला. मंडप डेकोरेशन मग स्वतः प्रचंड मेहनत घेतली आणि आयोजन यशस्वी कसं करावं हे खतर या ठिकाणी बेलवलीकरांकडून शिकावं. आणि सतीशदादा असलं की मग काय टेन्शनच नाही आहे. जिथे विषय गंभीर तिथे आमचे सतीशदादा खंबीर. त्यामुळे नक्कीच आयोजन यशस्वी होईल यातील मात्र शंका नाही आहे. आणि आता असं वाटत नाही की एवढी कठीण परिस्थिती होती आयोजकांसमोर. पहिला बॉल, शेवटच्या ओव्हरमधला कवचचा फिल्डर धावत पुढे आलाय. आवाक्याच्या बाहेर सेकंडचा कॉल, 2 धावा होतील आणि 2 धावा झालेल्या आहेत त्या ठिकाणी. अवी आणि त्याच्या बरोबरीने यश पाटील हा खेळाडू. 2 रनच्या मदतीने 22 आल्या. अवीला आता चांगलाच पराक्रम करावा लागेल. भाया शेठ देखील प्रचंड खुश आहेत आज. त्यांचे बंधू समीर शेठ, सॅम, तेजस भाई, सतीश भाई यांचे सर्व कट्टर समर्थक. विश्वासू डाऊन दी ग्राउंड, व्हाट अ शॉट, अफलातून टायमिंग, मच नीडेड सिक्सर. अभी पाटील सबसे कातिल, पाटलांचा बोलबाला, छक्का. कमालीचं टायमिंग. 6 धावा आल्या, 28 धाव फलकावर. त्याला प्रवीण हा सामना बनेल. पुढच्या 4 बॉलमध्ये आणखीन जर का 7-8 धावा आल्या तर ही मॅच रंगतदार होईल, यात शंकाच नाही आहे. 28 धावा आल्या. शेवटचे 4 बॉल महत्त्वाचे आहेत. अजय पाटील सध्या चांगल्या चर्चेमध्ये आहे हा खेळाडू. लवकरच रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन. रायगड प्रीमियर लीग आलं की अजय पाटील हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये येतं. मिस्टर डिपेंडर. 6 मध्ये 1, MD वॉरियर्स आणि आमचा आवडता खेळाडू अजय. कुठेही असू द्या, अजयबद्दल नक्कीच आम्ही चर्चा करतो. फुल लेंथ बॉल आणि यावेळेला देखील प्ले अँड मिस, डॉट, निर्धाव चेंडू. रायगड प्रीमियर लीगमध्ये जो पराक्रम केला होता अजयने तो मात्र प्रत्येकाच्या आठवणीमध्ये राहिला. कौतुकास्पद. 6 बॉल, डॉट, 1 रन. यस, पुढच्या वर्षी नक्कीच जाईल तो. त्याला मेहनत करावी लागेल थोडीशी. लवकरच ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये अजय पाटील हे नाव जायला हवं. रिव्ह्यू वापरला आहे, यस, चेक केलं जाईल. स्वतः आमचे आयोजक या ठिकाणी आहेत. चला बॉल पुन्हा एकदा रिप्ले दाखवा व्यवस्थित. क्लॅरिफिकेशन स्लो मोशनमध्ये आपण घ्या. विशालभाई ते मात्र पाहतील. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू आला आहे. आणि यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून. यस, व्हाईट बॉल. लाईनच्या बाहेरून बॉल आत आलाय, त्यामुळे व्हाईट बॉल विशाल यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला इशारा. त्यामुळे 1 रन अतिरिक्त ॲड होईल. 29 एक बॉल एक्स्ट्रा खेळण्याची संधी आवीला मिळेल मैदानामध्ये. 29 धावा. हलकीशी कडा, विकेट किपर झेलखाली, कॉड बिहाइंड द विकेट. खेळाडू बाद अविनाश पाटील. अविनाश पाटील आता बाद झालेले आहेत, मैदानाच्या बाहेर चाललेले आहेत. फुल लेंथ बॉल, हलकीशी कडा घेत असताना हलकासा कटर वापरला. खेळाडू बाद झाले अविनाश. नवीन फलंदाज मैदानाकडे जातील आता. रोहित पाटील. मधल्या फळीतला आणखीन एक सुपरस्टार रोहित पाटील मैदानाकडे चाललाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 आहेत. जग्गाभाई कदर बेलोली संघाचे बिग फॅन आहेत आणि
गोव्याला जग्गाबाई देखील असतील, त्यांना घेऊनच जा. सांगडे, बोर्ले आणि बेलवली या 3 गावामध्ये जग्गाबाईची नेहमी चर्चा असते. रात्री अपरात्री सातत्याने ते बिझी असतात. नेहमी स्पर्धेचा ते आनंद घेत असतात आणि यंदा 2-4 त्यांचे होतील. क्या बात आहे. नवीन इनिंगला सुरुवात करतील 100%. खूप खूप शुभेच्छा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 29वा प्ले अँड मिस. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. वेगात टाकलेला बॉल त्या ठिकाणी बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. टप्पा पडला, हलकासा आतमध्ये आला. बॅट अँड पाठच्या मधून विकेट किपरकडे बॉल जाताना आपण पाहिला इन कटर डॉट. शेवटचे 2 निर्णायक चेंडू. शेवटचे 2 बॉल. 29वा धावफलकावरती. आज 6 खेळाडू बाद 29 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळेला थोडासा रिदममध्ये मिस्टेक. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यावं लागेल. गोलंदाज त्या ठिकाणी मग आता भावेश भरत लोंगले या खेळाडूला. नरेश लोंगले खरं तर तेजसभाई यांचे भाऊजी, तेजस चायनीज शॉपचे ओनर, त्यांच्या वतीने उमरोली संघाला शुभेच्छा. हाफ ट्रॅकर कॅपिटलाइज करता आलेला नाही आहे आणि इथेही आपण पाहिला डॉट बॉल. ग्रेट कमबॅक, अफलातून कमबॅक उमरोली संघाकडून पण होताना पाहता. 29 रन स्कोर कार्डवरती. आज शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, टार्गेट ठरवणारा हा चेंडू राहील. धावा किती चेस करा पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंगला जेव्हा उतरेल उमरोली संघ ते ठरवणारा हा चेंडू. शेवटचा निर्णायक बॉल. हलकीशी कडा मागे झेल टिपलाय. अक्षय लोंगलेने 30चं टार्गेट उभं केलं. 29वा धाव फलकावरती आल्या. आता येणारे 24 बॉल 30. ऐकूया आपण आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर. महागुरु. चला आपण या ठिकाणी पाहू शकाल धावा झाल्या धावफलकावरती. ते जवळ 30 धाव्यांचा टार्गेट इथे सेट केलाय. बघा तेजसचा चायनीज शॉपचे ओनर तेजसभाई पाटील आणि सॅम इज बॅक. आता त्याचा समीर भाई, बाया शेखरभाई, आमचे सतीशभाई यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख. काय गाडीला तुम्ही कलर केलाय, लाइटिंग सजवली, आनंद वाटला आम्हाला. तो चलिए आरंभिक का बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर भेजिए. लक्ष्य रखा है 30 रनों का 24 गेंदों में. महागुरु एमडी गडगे सर, रोशन पाटील तारा, आमचे दिनेश बंधू सर, लोण्याचा गोला. महागुरु या विशाल पवार आपली वाट पाहत आहेत. हॅलो, हाँ बोला, या लवकर. तो चलिए 30 का लक्ष्य है टोटल. जबरदस्त आयोजन. सही कहा रोशन ने. जिस तरीके से या स्पर्धेचा आपण विचार केलात तर जवळजवळ एका दिवसामध्ये घेतलेली मेहनत, जवळजवळ पहाटे 5 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत आयोजकांची आम्ही मेहनत पाहिली आणि पाहता पाहता शेवटी हे आयोजन ज्याने उभारलं आणि या आयोजनाचं सर्व श्रेय जात आहे तो आमचे सतीश भाई यांना आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी गावदेवी क्रिकेट संघ बेलवली, ज्या सर्व युवकांनी घेतलेली मेहनत आणि सर्वांचं एकीची नेकी आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला दमदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर चला विनंती क्षेत्र सजवून घ्या आणि विनंती असेल टीम श्रीपति बाबा 11 उमरोली क्रिकेट टीम, आपकी सलामी बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए. जग्गा भाई यानी कि दमदार नेतृत्व जाना जाता है दोस्तों. जग्गाबाई की चर्चा करेंगे दोस्तों. हॅलो, नंतर चर्चा करू. पहिल्यांदा आपण चाय पे चर्चा घेऊ. सन्मानाकडे वळूया ज्यांचा आवाजानं आज सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. सतीशभाई पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेला ज्यांना 4 चांद लावले, आपल्या भारदस्त आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, ते रोशनजी पाटील तारा यांचा सन्मान मी सतीशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यांचा आजचा दिवस या स्पर्धेला लाभला त्याबद्दल आदरणीय रोशनजी पाटील सर तारा यांचा. रोशन पाटील तारा मित्रांनो, कधी कर्नाळच्या निसर्गरम्य विसामध्ये जंगलच्या निसर्ग परिसरामध्ये गेलात तर तिथे तुम्हाला विसावा रिसॉर्ट पाहायला मिळेल. जरी 1300 रुपये तिकीट असला तरी तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल. मला फोन करा, 1000 रुपये तुम्हाला मी डिस्काउंट देईन विथ फॅमिली सोबत.
असा पॅनोरॅमिक ना रोशन विसावा आणि ना. खऱ्या अर्थानं बेलोली गावच्या टीमवर सदैव रोशन पाटील तारा यांचंही खूप प्रेम राहिलंय. यानंतर आणखीन एक सन्मान प्रवीणजी गायकर सर, हा रॉकस्टार सुपरस्टार. महागुरु सर तुम्हाला मी बोलत होतो पण तुम्ही आलातच नाही, परंतु सन्मानाकडे बोलूया आपण. रॉकस्टार महाराष्ट्राचा हा आवाज सगळ्यांना मंत्रमुग्ध करत राहिलाय आणि ते प्रवीणजी गायकर यांचा शुभ सन्मान तेजसजी, सॅम, विशाल आणि सतीशजी भाई यांच्या शुभ हस्ते इथे मात्र केला जातोय. असे उत्तम आणि दर्जेदार आणि आपल्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज प्रवीणजी गायकर यांचा आपण करूया शुभ सन्मान आणि वळूया लगेच या उत्तराकडे. त्याचबरोबर महागुरु गडगे सरांचा आवाज या स्पर्धेत आपण ऐकूया. आणखीन बऱ्याच दिवस राहील त्यांचा आवाजही, त्यामुळे त्यांचा सन्मान शेवटच्या रात्रीच होईल. बकासूर आपण पाहू शकाल. महागुरु एमडी गडगेसा डबल हिंद केसरी. तो चलेंगे मैदान के ऊपर. लक्ष्य है टोटल 30 रनों का और उसी लक्ष्य का पीछा लगते हुए 2 सलामी बल्लेबाज इस मैदान के अंदर आते हुए आप देख सकते हैं. जहां तक सवाल है बल्लेबाजी का, शरद और उनका साथ देंगे शरद लोंगले ना, शरद और भावेश, ये 2 सलामी बल्लेबाज. विचुंबी टीम फैरवान 11 विचुंबी टीम अगर ये मैच जीती है तो ऐतिहासिक रिकॉर्ड होगा इस मैदान के अंदर. लक्ष्य 30 का. पहली गेंद देकर अविनाश, जिस अविनाश ने पहले मैच में केवल रन दिए थे 6 रन. पहली गेंद जड़ में डालने का प्रयास जरूर किया था. ओ डायरेक्ट हिट, लेकिन बहुत थोड़ा दूर था ये थ्रो. तब तक वहां पर आप देख सकते हैं रन मिलेगा मात्र केवल एक रनों के साथ. यहां पर खाता खोला है बल्लेबाज ने और 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ बात करेंगे. 1 रन. और ये मौका था, ये मौके का फायदा उठाना चाहिए था. और इसी के साथ यहां पर खराब फील्डिंग, गेंद जाएगी सीमा रेखा के पार. गलत विकेट खेल रही यहां पर भैरवनाथ 11 विचुंबी टीम. और जिस तरीके से बात करेंगे आरुष 11 श्रीपति बाबा उमरुली टीम ने ये जो रन मिले हैं वो इंपॉर्टेंट है. शायद बल्ले पर लगी थी गेंद और यहां पर कैच होना चाहिए था. कैच छोड़ा, दिल टूटा और यहां पर मिलेगा किस्मत का चौका. बल्लेबाज भावेश को मिलेगा जीवनदान. कैच का ये मौका था और निश्चित तौर पर ये मौके का फायदा उठाना चाहिए था. 4 मिलेंगे, 4 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर 5. 30 का लक्ष्य. तो चलिए अविनाश की ये गेंद अच्छी है. अविनाश के पास वेरिएशन है और अविनाश लाइन और रेंज के साथ यहां पर गेंदबाजी करना पसंद करते हैं. डॉट बॉल की समाप्ति. 3 गेंदें फेंकी गई है. 5 रन अभी तक उन्होंने खर्च किए. 24 गेंदों में जीतने के लिए टोटल 30 रनों का लक्ष्य है. फिलहाल अभी भी चाहिए 26 रनों की आवश्यकता. महागुरु कराता 25 रनों की आवश्यकता, माफ कीजिएगा. ऑन साइड में होने की कोशिश हो, यहां पर मौका मिलेगा लॉन्ग ऑन की तरफ, जिसका फायदा मिलेगा बल्लेबाज को. गेंद सीमा रेखा के पार जाते भी 4 रनों के लिए. एक्शन रिप्ले आपके सामने देख सकते हैं. बल्ले के रडार में तो गेंद आई, मिड ऑन के फील्डर को बीट किया. जब तक लॉन्ग ऑफ का खिलाड़ी पीछे लॉन्ग ऑन की तरफ पहुंचे तब तक गेंद सीमा रेखा की तरफ जाती हुई 4 रनों के लिए. 4 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 9 रन. 20 गेंदें और जीतने के लिए चाहिए 21. 21 रनों की आवश्यकता है. 6.5 का रिक्वायर्ड रन रेट फिलहाल हमारे सुशील पटेल टाइगर ग्लोबल टेनिस क्रिकेट.in के सर्वे सर्वा. ठंडी लग रही है उन्हें भी और क्या बढ़िया क्लियरिटी विद क्वालिटी. स्वीप करने का प्रयास, शॉट बैक को स्क्वायर में खिलाड़ी मौजूद है. उठाएंगे, फील्ड करेंगे मात्र 1 रन और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर. लीजिए सुशील को देख रहे स्क्रीन के ऊपर, जिसकी पूरी तरीके से ये मेहनत ग्लोबल टेनिस क्रिकेट.in के माध्यम से. तेजस चाइनीज के ऊपर अगर जाओगे ना तो निश्चित तौर पर महागुरु क्या बढ़िया सूप आपने बेच दिया. बिल्कुल. ओ शॉट अच्छा है, बढ़िया स्ट्रोक, मिड विकेट के ऊपर से गेंद जाएगी.
शरद के बल्ले से सीमा रेखा के पार 6 रनों के लिए, और इसी 6 रनों की मदद से पहली ओवर में मुकाबला अपने गिरफ्त में लाकर खड़ा कर दिया है। बल्लेबाजी करने वाली टीम, जहां तक सवाल है, श्रीपति बाबा 11 उमरुली टीम का स्कोर है 16 रन। जीतने के लिए चाहिए यहां पर आने वाली 18 गेंदें और 14 रनों की जरूरत। चला कुठं बोला गणपती बाप्पा, मोरया। बोला जय श्रीराम। महागुरु, डू नॉट फायर विदाउट स्मोक। बिना आग से कभी धुआं नहीं निकलता। लगता है बहुत ठंडी गिर चुकी है उन्हें भी। बकासूर का नाव दिलं मित्रांनो? डबल हिंद केसरी खिताब आहे त्यांच्याकडे। नारायण राणे केंद्रीय मंत्री पुरस्कार, सिरियसली तो सन्मान त्यांच्याकडे आहे। त्याच्यानंतर सुनील गावस्कर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, असे 2 किताब त्यांच्याकडे फक्त कॉमेडी क्षेत्रामध्ये। आपण अकल पाहू शकाल महागुरु एम डी गडगे सर, जसा बैलगाडा क्षेत्रातील 12 हिंद केसरी बकासूर, तसा आमचा कॉमेंट्रीतील महागुरु एम डी गडगे सरांना आपण पाहतो। काय कविता त्यांच्या आपण ऐकता मित्रांनो। झुकू 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 आगीन गाडी, कामावर जायचं नाही, जबरदस्त महागुरु। त्यांच्या तालीमध्ये अनेक समालोचन घडलेत। तो चलिए, व्हाइट बॉल की यहाँ पर मांग की गई थी, लेकिन सामने से गेंद को टर्न किया। डॉट बॉल की समाप्ति। जल्दी यहाँ पर गेंदबाज जतिन को ला गया है, रेफर किया व्हाइट के लिए। आई तीसरा अंपायर, बैटिंग टीम का ये रिव्यू है, अंपायर का ये डिसीजन था, फेयर डिलीवरी। लेकिन देखेंगे तीसरे अंपायर की तरफ रेफर किया है, वहां पर बैटिंग टीम ने इस निर्णय को क्या चैलेंज कर पाएगी। तो फेयर डिलीवरी है, बिल्कुल अंदर की तरफ से गई गेंद। दिनेश बंधू, आपका स्वागत है। ऐसे एकमेव आनंद बुवा, कॉमेंट्री क्षेत्रामध्ये फक्त 2च असे समालोचक जे समालोचन स्कोर आहेत। एकीकडे दिनेश बंधू आमचे बेलोली वार्दोली ग्रुप आमचे उपसरपंच, आणि कांचन पालकर केवले ग्रामपंचायतीचे उपसरपंच। आता आम्हीच फक्त राहिलो नको। ओह, बैकफुट पर जाकर आपाम जाग करने की कोशिश, हवा में गेंद, फील्डर बहुत दूर है। 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, थ्रो गलत रहा। 2 रन भी पूरे किए, और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रनों के ऊपर। लक्ष्य है टोटल 30 रनों का। जीतने के लिए चाहिए महज 12 रनों की आवश्यकता। पहले ओवर के लिए और खास करके पहले विकेट के लिए जबरदस्त पार्टनरशिप यहाँ पर नजर आती हुई। 12 रन की आवश्यकता है। दोनों भी बल्लेबाज आप देख सकते हैं, भावेश और शरद, दोनों के बीच में बढ़िया भागीदारी नजर आती हुई। और जहां तक सवाल है दोनों भी बल्लेबाजों का, आप तक का मौका नहीं दिया दोनों भी गेंदबाजों को कि यहां पर विकेट गिरे और चांस उनके लिए बने। 12 रन की आवश्यकता। शॉर्ट पिच लाइन की बॉल ऑफ स्टंप से काफी बार व्हाइट बॉल का इशारा। धीरे धीरे ये मुकाबला बरनाथ 11 बीचों में टीम कहीं दूर जा रही है। 11 रनों की आवश्यकता है, 19 बने स्कोर कार्ड के ऊपर। जिस विचुम्बी टीम ने अपने एक करियर का, जिस तरीके से बात करेंगे पहले मुकाबले में बॉस मानकर के मैदान के ऊपर बड़ी बड़ी टीमों को शिकस्त दी थी, बामन डोंगरी टीम के खिलाफ भी काफी बड़ी शिकस्त दी थी। आखिरी ओवर में रन मिले, लेकिन फिर भी विचुम्बी टीम ने संघर्ष नहीं छोड़ा था। ऑन साइड में मोड़ने की कोशिश, अलोंग द कारपेट, मिड विकेट की तरफ गेंद जा रही है, उठाएंगे, थोड़ा सा लेजी क्रिकेट। तब तक 2 रन पूरे किए। 2 रनों की मदद से स्कोर पहुंचाए 21-21 के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला। आप जीतने के लिए चाहिए आने वाली गेंदें 15 और 15 गेंदों में चाहिए 9 रनों की जरूरत। एक तरफा ये मैच जरूर है, लेकिन देखेंगे कोशिश कहां तक रहेगी। मिड ऑफ की तरफ फील्डर मौजूद है, पकड़ेंगे, 1 रन मिलेगा। 1 की मदद से स्कोर पहुंचाए 22 के ऊपर। आप 14 गेंदें और 14 गेंदों में जीतने के लिए चाहिए 8 रनों की आवश्यकता। एक बामन डोंगरी टीम है कांचन, जिन्होंने खास करके काफी कड़क मुकाबले निकाले गए। नेरे और बामन डोंगरी का मैच भी काफी ताकतवर देखने को मिला। बोनकोड़े और बामन डोंगरी का मैच भी जबरदस्त देखने को मिला। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। आप यहां पर देखेंगे आने वाली 13 गेंदें और 13 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता। महागुरु ने हमारा काफी अच्छा साथ दिया। रोशन पाटिल होंगे तारा, और साथ ही साथ आप देख सकते हैं हमारे एमडी गड़गे सर, महागुरु और दिनेश बंधु सर, काफी लाजवाब आपने भी यहाँ पर योगदान दिया। ओवर की समाप्ति, और इसी के साथ देखते देखते 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 22। 12 गेंदे और 12 गेंदों में चाहिए 8 रनों की आवश्यकता।
विशाल पवार, आपकी ये डायरी संभाल कर रखिए, इसमें सब आपका हिसाब किताब है। अगर ये गुम हो जाएगी तो फिर यहाँ पर हिसाब किताब देने के लिए बहुत दिक्कतें पैदा होगी। तेजस पवार बिल्कुल कर्जत चांदई के जमाई राजा है दोस्तों, और आज भी देखिए उनके सासुरवाड़ी की एरिया की टीम यानी कि कर्जत उमरोली टीम खेल रही है। और मैंने पहले महागुरु आपने सही चढ़ा था कि यहाँ पर तेजस भाई और समीर भाई, सैम इज बैक, इन्हें WWE में जाना चाहिए था। तेजस, इनके भांजे की ये टीम मैदान के अंदर नजर आ रही है। बीचों में टीम भी काफी ताकतवर जरूर है, लेकिन आज मात्र उनके बल्लेबाजी का परफॉर्मेंस देखने को नहीं मिला। यही वो विचुंबे टीम है महागुरु जिन्होंने 63 रनों का सबसे बड़ा लक्ष्य खड़ा कर दिया था। उसी विचुंबे के खिलाफ आप यहाँ पर श्रीपति बाबा 11 उमरोली टीम जबरदस्त गेंदबाजी कर रही है। आने वाली गेंदें बची यहाँ पर 12 गेंदों में चाहिए 8 की जरूरत। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तैयार है, गेंदबाजी परिवर्तन। चलिए यहाँ पर बच्चों बॉलिंग मार्ग पर आरडी भगत साहब इनके सुपुत्र गेंदबाजी के मार्ग पर युवा गेंदबाज को यहाँ पर मौका दिया गया है। बीचेंबे टीम ने जतीन स्वप्निल कामले को थोड़ा सा पीछे रखा है। पहला ओवर अविनाश ने फेंका। अब यहाँ पर बच्चों के ऊपर जिम्मेदारियां, उठाने की कोशिश, हवा में गेंद मिड ऑफ पे, फील्डर शैलेश। जो पहला मैच में यही कैच ऐसा कुछ आया था उनके लिए, फिर ये मैच में भी शैलेश क्या अविनाश थे? अभी थे, माफ कीजिएगा, नहीं तो शैलेश गुस्सा होंगे वहां पर। Sam is back. चलिए यहाँ पर 2 रन मिलेंगे, 2 की मदद से टीम का टोटल स्कोर है 24। आप जीतने के लिए रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें बची है 11 और 11 गेंदों में चाहिए 6। बैकफुट पर जाकर खेला है और सीधा गेंद जाएगी वन बाउंस सीमा रेखा के पार 6 रनों के लिए। 2 रनों की जरूरत है 10 गेंदों में। Sam is back. सैम इज बैक। 2 गेंदे, 2 रनों की जरूरत है। तेजस पाटिल भी खुश है दोस्तों। John Cena. निश्चित तौर पर काफी जबरदस्त योगदान उनका भी रहा इस टूर्नामेंट के लिए। Batista. आखिरी गेंदें बची है 10 और जीतने के लिए चाहिए बिल्कुल 2 रनों की जरूरत। आज बेहतरीन परफॉर्मेंस हमें देखने को मिला। आगे आकर खेलने की कोशिश, ऑन साइड में मोड़ आई गेंद को, 1 रन पूरा, क्या दूसरे की कोशिश वहां पर कर पाएंगे? और ये लगभग दूसरा पूरा। और आज के दिन के गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2026 मध्ये पहिल्या रात्रीमध्ये सुपर 6 मध्ये